अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. नमस्कार मंडळी, ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ज्याच्या असामान्य धैर्यापुढे सागरही फिका पडला अशा क्रांती सूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिनी एका महान क्रांतिकारक, ज्वलंत देशभक्त, प्रखर विचारवंत आणि प्रतिभाशाली साहित्यकाला आदराने स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. सावरकरांचे जीवन म्हणजे एक धगधगत्या ज्वालामुखीप्रमाणे होते, ज्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायी राजवटीला हादरा दिला आणि भारतीय स्वतंत्र लढाईत एक नवीन ऊर्जा निर्माण केली. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. त्यांचे बालपण देशभक्तीच्या संस्कारात आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या तळमळीत व्यतीत झाले. लहानपणापासूनच त्यांच्या मनात अन्याय आणि जुलमाविरुद्ध तीव्र चीड होती. त्यांनी मित्रमंडळींच्या सहाय्याने मित्रमेळा नावाची एक गुप्त संघटना स्थापन केली, ज्याचा उद्देश सशस्त्र क्रांतीद्वारे देशाला स्वतंत्र करणे हा होता. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सावरकरांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांना अधिक बळ मिळाले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांचा आणि कार्याचा अभ्यास केला. याच काळात त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा पुरस्कार केला. कायद्याचे उच्च शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले. तिथे त्यांनी इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारतातील तरुणांना एकत्र करून त्यांना ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड करण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी 1857चा स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये त्यांनी 1857च्या उठावाला केवळ एक शिपायांचे बंड न मानता तो भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम होता हे सिद्ध केले. या पुस्तकाने भारतातील क्रांतिकारांना मोठी प्रेरणा दिली. सावरकरांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग यांच्या शौर्याचा आणि संघटन कौशल्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला. त्यांनी या महान विभूतींच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांचा दाखला देत तरुणांना सशस्त्र क्रांतीसाठी सज्ज होण्याचे आव्हान दिले. त्यांच्या विचारांमध्ये राष्ट्र सर्वोपरी होते आणि त्यासाठी कोणत्याही त्यागाची तयारी त्यांनी दर्शवली. सावरकरांचे हिंदुत्व केवळ एक धार्मिक संकल्पना नव्हती, तर ती एक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख होती. त्यांची हिंदू आणि हिंदुत्व ही व्याख्या व्यापक आणि सर्वसमावेशक होती. ते देवाला आणि धर्माला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून पाहत होते. त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या जातीय भेदभावाला आणि अस्पृश्यतेला तीव्र विरोध केला. हिंदू समाजात एकता आणि समता स्थापित व्हावी यासाठी त्यांनी कठोर प्रयत्न केला. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिराची स्थापना केली, जिथे सर्व जातीच्या लोकांना प्रवेश होता. सावरकरांच्या मते हिंदुत्व म्हणजे अहिंदूंचा द्वेष करणे नाही, तर अशा लोकांना एकत्र आणणे जे भारत देशाला आपली पुण्यभूमी मानतात आणि जे त्यांचे पूर्वज या भारत मातेचे खरे भूमिपुत्र होते याचा अभिमान बाळगतात, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो. सावरकरांच्या मते जो पुरुष आपल्या जाती धर्मापेक्षा वर जाऊन भारताला आपली मातृभूमी आणि पितृभूमी मानतो तोच खरा हिंदू. 1910 मध्ये सावरकरांना अटक झाली आणि त्यांना अंदमान आणि निकोबार बेटांवरील कुख्यात अशा काळ कोठडीत जन्मठेपेची शिक्षा झाली. तिथे त्यांना अनेक वर्ष असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. या काळातही त्यांची देशभक्ती आणि क्रांतीची ज्योत तप्त राहिली. त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर आपल्या नखांनी आणि दगडांनी कविता व विचार कोरले, जे त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहेत. सावरकरांनी केवळ स्वतःच ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला नाही, तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग, सुखदेव थापर, शिवराम राजगुरू आणि मदनलाल धिंगरा यांसारख्या अनेक महान क्रांतिकारांनाही प्रेरणा दिली. त्यांचे विचार आणि कार्य या तरुण क्रांतिकारांसाठी मार्गदर्शक ठरले. त्यांनी 6 सोनेरी पाने यांसारख्या पुस्तकांद्वारे भारतीय इतिहासातील तेजस्वी घटनांचे स्मरण करून दिले आणि लोकांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी प्रभात फेऱ्या, व्याख्याने,
परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या विचारांना उजाळा दिला जातो. हा सण भारतीयांना त्यांच्या महान बलिदानाचा आणि देशभक्तीचा संदेश देतो. थोडक्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी नक्षत्र होते. त्यांचे जीवन त्याग, शौर्य आणि देशभक्तीने ओतप्रोत होते. त्यांनी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून ब्रिटिशांना आव्हान दिले आणि भारतीय तरुणांना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रेरित केले. त्यांचे हिंदुत्वाचे विचार, सामाजिक सुधारणांसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचे विपुल साहित्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. सावरकर जयंती केवळ एक सण नसून तो एक महान देशभक्ताच्या स्मृतीचा आणि त्यांच्या विचारांचा आचरण करण्याचा दिवस आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.